मी माझ्या मम्मीला आजपर्यंत आई या नावाने कधीच हाक मारलेली नाही. माझ्यासाठी ते नेहमीच मम्मी आहे. पण आज हा व्हिडिओ बनवताना पहिल्यांदाच आई हा शब्द मनात आला. कारण आज ना मला मम्मीच्या हातच्या जेवणाची खूप आठवण येत होती. घरापासून दूर राहिल्यावर एक गोष्ट जास्त जाणवते. मम्मी रोज जेवण बनवते तेव्हा आपण कधी कधी त्याचा विचारही करत नाही. काय भाजी करायची, काय बनवायचं, सगळं किती सहज होतं असं वाटतं. पण आता स्वतःसाठी स्वयंपाक करायला लागल्यावर कळतं त्या सहज दिसणाऱ्या गोष्टीमागे किती मेहनत असते. आणि आज ना मी शेपूची भाजी करायचं ठरवलं. शेपू निवडला, धुवून घेतला, चिरला आणि मग मम्मीच्या पद्धतीने भाजी करत होते. छोटासा प्रयत्न केला. मम्मीच्या हातची चव कितीही छान झाली तरी तिची चव आपल्याकडून येणार नाही. त्यात आज भाकरीसुद्धा करण्याचा प्रयत्न केला. परफेक्ट गोल वगैरे अजिबात झाले नाही, पण पहिल्यांदा म्हणून ठीकठाक जमली. आणि खरं सांगू, आज जेवताना मला जेवणापेक्षा मम्मीचीच जास्त आठवण येत होती. कदाचित म्हणूनच आपल्याला आईच्या हातचं जेवण इतकं आवडतं. त्यात फक्त चव नसते, त्यात आपलं घर असतं, आपली माणसं असतात, खूप सारं प्रेम असतं. मम्मी, तुझ्या हातच्या जेवणाची जागा मी कितीही स्वयंपाक केला तरी घेऊ शकणार नाही, पण तुझ्यासारखं थोडं थोडं शिकायला मात्र नक्कीच आवडत आहे मला. आणि खरं सांगू, मम्मी एवढं नाही पण मम्मीसारखं नक्कीच जमायला लागलं आहे. व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.